हॅलो मित्रांनो, आपल्याला आज दादा भेटलेत. ते पण शेळी चारतात. जसं मी शेळ्या चारतो तसे ते पण शेळ्या चारतात. तर तुम्हाला शेळीपालन का चालू केलं पाहिजे हे ते थोडक्यात सांगतात. आपण शेळीपालन काय केलं पाहिजे गावातच? गावातच बाहेर कामाला जाण्यापेक्षा हे चांगलं आहे आणि याच्यापासून उत्पन्न पण लवकर 6 महिन्यात आपल्याला पिलं विकायला मिळतात. एक शेळी ही वर्षातून किती पिल्ले देते? एक शेळी 2दा पिल्ले देते. तर एक शेळी चांगली मोठी शेळी असली तर 2 पिल्ले देते एका विताला. नवीन शेळीपालन चालू करायचे असेल तर किती शेळ्यांपासून चालू केलं पाहिजे? ते आपल्यावर आहे, ते आपल्या भांडवलावर आहे. भांडवल आपलं जेवढं असेल, आपल्याकडे जेवढी आपली ऐपत त्याप्रमाणे आपण करू शकतो. 10 शेळ्यांपासून केलं तर उत्पन्न आपल्याला जास्त जास्त लवकर भेटू शकते. 2 शेळ्यापेक्षा केलं, 2 शेळ्याने केलं तर उत्पन्न थोडं कमी भेटते. तुम्ही किती शेळ्यांपासून चालू केलं होतं? माझं मी 10 शेळ्यांपासून चालू केलं तर भांडवल चालू केलं होतं. भांडवल आता माझ्याकडे आणि सगळीच 25 शेळ्या आहेत. आणि वर्षाला तुमचं उत्पन्न किती आहे? वर्षाला असं पाहिलं तर लाख रुपये पण होऊ शकतात. किंवा काही पिल्लं लहान राहतात, ते कमी किमतीत द्यावं लागतात. बरोबर त्याच्यावरती पण जाऊ शकतंय. बरोबर. मित्रांनो, जर तुम्हाला पण शेळीपालन करायचे असेल तर तुम्ही गावात शेळीपालन करू शकता, जेणेकरून तुम्हाला गावाकडेच राहून नवीन बिझनेस आयडिया येऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही जोडधंदे पण त्याच्यासोबत करू